नमस्कार मंडळी, प्रिया चिरामा इंदोबर ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हाय एव्हरीवन. आता आम्ही निघालो मीना बाजारला शॉपिंग करायला, बघायला आणि बघूया आता कोण कोण काय काय घेत. आणि ह्या व्यक्तीला जरा सोनं घ्यायचंय पण कन्फर्म नाही आहे अजून, सो बघूया आपण पुढे ही व्यक्ती गोल्ड घेते की नाही. आजच्या ब्लॉगचा टायटल आहे ही व्यक्ती गोल्ड घेते की नाही. उद्या मी तुला कमरेवर उचलून घेणार नाही. तू जर मला बोललीस घे तर मी तुझ्या सोबत येणार नाही. पिंकी प्रॉमिस. तू काय करणार समजलं? ओके. यांना आता आम्ही चालवतोय आणि चालत चालत यांना आता आम्ही मीना बाजार दाखवणार आहे. आणि ह्यांना वाटलं होतं की आपल्या इंडियासारखा असा खालती लागतो बाजार, पण त्यांना आम्ही सांगितलं की नाही, मीना बाजार आमच्याकडे ह्या अशा मोठ्या मोठ्या शॉप्समध्ये लागतात. आम्ही पोहोचलोय आता इथे. हे बघा, हे दुबई मार्केटमध्ये मसाले आणि इकडे असं बॅग्स वगैरे शॉपिंगचे आयटम आहेत मस्त. आणि आमची आई आता बघतीये आणि आमच्या आईने एवढ्या याच्यामध्ये फक्त घेतलंय मॅग्नेट आणि ही दुबईची मस्त बॅग. तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आमच्या आईची बॅग तुम्हाला कशी वाटली? काय दिसतंय पिल्लू तुला? इंडिया दिसतोय आम्हाला. हा बघा इथे खाऊ 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 होते खाऊ खाऊ कितना टाइम हो गया इसको खाते यार. आणि ही मम्मी इथे काहीतरी हिला भेटलंय आणि ते घेण्यासाठी खास मला आवाज देतीये. मी इग्नोर करते. काय घ्यायचंय? जिलेबी कितीची घ्यायची? 10 रुपयाची. कोणता, इंडियन का दिरम? दिरमची. ते काय मला या इंडियन 10 रुपयाची 2 येडे आणि 5 झालं. एकटीच खाणार? हा एकटीच खाणार, मी नाही कोणाला. बाकीच्यांना ही तोंडाला पाणी आणून सोडणार आणि मी फक्त हिलाच घेऊन देणार आहे आता जिलेबी. मी बघितलंय आता पितळेचं बुद्धिबळ येते, पितळेचं नाही. आणि मी फर्स्ट टाइम बघितलंय माझ्या लाईफ मध्ये. इतके सुंदर पक्षी उडतायत ना इकडे, मला समजत नाही मी तुम्हाला कसं दाखवूया. पण इकडे दिसत आहेत का तुम्हाला? हे बघ, एवढं सुंदर वेदर झालेलं आहे आणि आम्ही इथे थांबलेलो आहोत. आणि माझं बबडू काय खातोय? समोसा खातो? कसा आहे? छान आहे? यम. आम्ही खातोय दुबईचा समोसा. इंडियापेक्षा कमी टेस्ट आहे. इंडियापेक्षा कमी टेस्ट आहे. इंडियापेक्षा कमी टेस्ट आहे. हो. ओके. आणि ब्लॉगर, तुम्हाला कसा वाटला समोसा? लेकिन इंडिया जितना टेस्टी नहीं है, बट वेळेला केळं चल जाएगा. हा समोसा ऍक्च्युली बिलकुलच तिखट नाहीये म्हणून आम्हाला आवडला नाहीये. मिरची पण नाहीये, चटणी पण नाहीये. आई काय खाते? आई कसा वाटतोय? तुला आवडला? एवढा नाही. मुंबई सारखा नाहीये ना? मम्मी काय खाते? डाळ वडा आवडला? बरं आहे, पण मुंबई सारखी चव आहे. नाही. मुंबई ती मुंबई. आणि याच्या याच्याबरोबर चटणी वगैरे तुला काय भेटली? पुलिस यार, आम्हा पुलिस आहे. याच्यात घेतलीये मी जिलेबी, जी हिला पाहिजे होती 10 दिरमची. 2 आल्या तरी चालतील. तर आता बघ खाऊन कशी आहे, बघ इंडिया सारखी आहे का, खाऊन बघ. छान आहे, आवडली. ओके. लोक अजून खायला काहीतरी शोधतात आणि यात निघलाय डाळ वडा. अर्धाच आहे मला. खाऊन बघ काकी कसा आहे ते तर खाऊ दे. ओके. तुम्ही काय खाता आई? कसा आहे? छान आहे, समोशापेक्षा छान चव आहे. समोसा म्हणजे बिलकुल नाही आवडलाय. आणि आम्ही चालत चालत आता इनडायरेक्टली कृष्णाच्या मंदिराकडे आलोय, जे की आम्हालाच माहित नव्हतं. आणि इथला परिसर बाबा खूप सुंदर आहे, खूप सुंदर. इथे येतात असं जरा मंगलमय टाईप वाटलेलं आहे आम्हाला. एवढे दमलेत ना आता सगळे, तरी पण ही बाई आहे ना, ही
ही बाई हिला अजून पण गोल्ड सूप बघायचंय हो, आणि मग? ह्या बाईला पण अजून बघायचंय हो, आणि बघायचंय. आणि डोळे बघा डोळे बघा तरी पण आम्ही आणि नेत्र- पाय बघा तरी पण ह्यांचे आम्ही पाय नेत्र बघा सुख घेणार आहोत. पाय बघा ह्यांना उठक बैठक पण नाही होते पण ह्यांना गोल्ड सूप बघायचंय आणि प्राण जाए मगर घूमना फिरना ना जाए. एवढे दमलेत ना एवढे भयानक दमलेत ना पण तरी ह्या लोकांच्या इच्छा काय संपत नाही. आई विचारतीये आता की इथून पुढे किती चालायचंय. आई तुला कसं वाटतंय आता चालून शर्मा गई ओहो शर्मा गई क्या हे असं आमचं आहे. आणि हे बघा ह्यांनी वेगळंच काहीतरी चालू केलंय. हे बघा ह्यांचे पाय दुखलेले आहेत आणि हे जाऊन आता सरूच्या पाठीमागे बसलेले आहेत. अजून दाखवते वेट गाईज. हे बघा ह्या दोघी बघा. आम्ही दमलेलो आहोत. आम्ही खूप दमलेलो आहोत म्हणून आम्ही विश्रांती घेत आहोत दुबईमध्ये. माझे चालून पाय खूप दुखत आहेत म्हणून बसले थोडा वेळ म्हणजे खूप वेळ झालं बसलेले आहेत आणि तरी अजून त्यांचं मन भरत नाही. पण अजून त्यांना फिरायचंय तर आम्ही इथे 1 तास बसणार आणि तिथून पुन्हा आम्ही गोल्ड सूप बघायला जाणार. आणि ऑलरेडी आता इथे 8:30 वाजून गेलेले आहेत. खूप जमलोय म्हणून आम्ही आलो आता स्टारबक्सला कॉफी घ्यायला आणि आता कॉफी ऑर्डर करतो मस्त एन्जॉय करतो. तोपर्यंत तुम्ही वाट बघा आम्ही पुढे काय करतो. आणि अजूनही आम्ही गेलो नाही आहे गोल्ड सूपला आणि आता विचार करतोय कसं जायचं. टॅक्सीने जायचं बोटीने जायचं की कसं जायचं. ओके गाईज आता एवढं दमून झाल्यानंतर आम्ही चाललोय फायनली गोल्ड सूपला आणि बघू आता तिकडे गेल्यावरती आमची हालत काय. पण आता सध्या तर आम्ही एक पाऊलही चालू शकत नाही आहोत. माझी तर पूर्ण बॅटरी डाऊन आहे माझी स्वतःची पण आणि माझ्या फोनची पण. पोहोचलोय आम्ही गोल्ड सूपला. हे बघा तुम्हाला दाखवते मी गोल्ड सूप. ही बघा कशी हसतीये. गोल्ड कुठे आली आहेस पिलू. गोल्ड सूप. गोल्ड सूप आणि पिलूनी अंगठी घेतलेली आहे. अच्छा आम्ही इंडियाला घेतलेली आहे. आम्ही आजच्या नात्या चांगल्या गोष्टींचा भाव बघून गपचूप पुढं निघतोय. किती महाग आहे आम्हाला काय घेणं देणं नाही. 18 कॅरेटचा असो 24 कॅरेटचा असो नेत्र सुख घ्यायचं आणि पुढे निघायचं. बरं काय आहे नाही करायचं दुसरं काही नाही फक्त डोळ्यांनी करायचं बघायचं आणि डोळ्याचे पारणं फेडायची आणि पुढे निघायचं. कळलं खरंच. आम्ही थांबलोय कारण आम्हाला दिसलं आहे हे बघा हे सोनं आणि हे सोनं बघण्यासाठी आम्ही इथं थांबलोय. मी बघत होतो ही ज्वेलरी एवढी सुंदर होती ना. सोन्याने बनलेला ड्रेस होता गळ्यातले होते बघा हातात ब्रेसलेट आणि हे मास्क वगैरे. तो सोन्याची बॅग होती पूर्णपणे ज्वेलरी सोन्याची होती. हा ड्रेस बघा हिच्या केसापासून पायापर्यंत पूर्ण सोनंच है. किसी भी शॉप में देखो ये आपको इतना बड़ा बड़ा ड्रेस सोने का मिलेगा दिखेगा. इतना बड़ा बड़ा ज्वेलरी आपको दिखेगा और यही दुबई की स्पेशल ड्रेस. देखो गाइस कितना प्यारा है कितना ज़्यादा ही प्यारा है. गोल्ड का ये देता है उसके साथ शादी करना. देख के खुश हो जाओ गाइस. चालून आमच्या पायाचे काय हाल झालेत आता तुम्हाला कायच माहिती. आणि ही पोरगी अजूनही दमली नाहीये. ही अजूनही माकडासारख्या उड्या मारतच आहे. पोचलोय आता द गोल्ड सेंटर जिथे 0 मेकिंग चार्जवरती सगळ्यात फेमस टिकटॉकचं इन्स्टाचं सगळ्यात फेमस जे आहे शॉप आम्ही अनवर तिथे चाललो आहोत. आणि आम्ही आता तुम्हाला तिकडच्या थोड्याशा डिझाईन्स पण दाखवतो. बट आय होप ते आता ओपन असेल. आय डोंट थिंक ते ओपन आहे बट आम्ही तरी रिस्क घेऊन आतमध्ये चाललोय की ते ओपन असेल. आणि गाईस ते ओपन आहे.
आम्ही तुम्हाला आता तिथल्या डिझाईन्स दाखवतो. थोडंसं थांबा. पोचलोय आता इथे अनवर लक्झरीमध्ये आणि इथे शॉप आहे गाईज जे इंस्टाग्राम टिकटॉकला एकदम जास्त फेमस झालेलं आहे. आणि आपण बघूया आता आपल्याला इथे कोणती डिझाईन आवडते बघूया. हा असा प्रॉब्लेम होता. आता आमच्या घरातले फॅमिली मेंबर्स हरवलेले आहेत आणि आम्ही शोधतोय भेटत नाही आहे. माझी हरवणारी व्यक्ती म्हणजे माझी सासू आणि माझी आई. आणि आता आम्ही जाम घाबरलेलो आहे आणि आमच्या ब्लॉगमध्ये असे वेगवेगळे ट्विस्ट येतात की आता त्यांना शोधायचं कुठे आणि आमच्या पायाचे तुकडे पडलेत. मला सांगा एवढे घाबरलोय ना आम्ही, पण तरी आमची ब्लॉगिंग गाईज तुम्हाला एंटरटेनमेंट करायचं आम्ही सोडलं नाहीये. सो प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोन्याच्या नगरीत गाईज यांना आणलं आणि तांबा आणि पितळ इथंच ठेवून गेलं आणि माझी मम्मी घाबरून रडायला लागलेली आहे. मग सासूचं तोंड आणि ही मुलगी ब्लॉक करण्यात व्यस्त आहे आणि ही मुलगी पण. चला आता मम्मीची आम्ही समजत घालतो. ऍक्च्युली आम्ही खूप रागात होतो पण आता तर रडल्यात म्हणून आमचा राग पूर्ण नॉर्मल झालेला आहे आणि आता आम्ही घेऊन त्यांना जातोय. आता पुन्हा भेटूया अनवरच्या दुकानामध्ये शॉपमध्ये. ओके गाईज बाय. वेट गाईज आम्ही यांना शोधेपर्यंत ना शॉप क्लोज झालं. या बाया तर भेटल्या पण आमचं शॉप क्लोज झालं. तर आता आमची काकी खरं तर खूप नाराज झालेली आहे. आय एम व्हेरी सॅड. पण आता आमच्याकडे काय पर्याय नाही. याच्यामध्ये पण रमा काय म्हणते माहितीये सर्वांना? जय भीम. रमा बोलून दाखव जय भीम. जय भीम. जय भीम. सो गाईज आता आम्ही जाणार आहोत आमच्या घरी आणि बघूया आता आम्हाला टॅक्सी मिळते की आम्हाला आमचे मिस्टर न्यायला येतात. चाललो येतो जेवायला कोल्हापुरी तडक्यामध्ये आणि हिला विचारा आम्ही कुठं चाललोय जेवायला. सर्व हम किधर जा रहे खाना खाने? अभी कोल्हापुरी तडका. कोल्हापुरी तडका गाईज. पण आम्ही तिथे नाही चाललोय. आम्ही प्लॅन बदललाय. आम्ही आता गोल्ड सुकच्या इथेच कुठेतरी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवणार आहे आणि हिचे जीजू आम्हाला भेटायला येत आहे ते आणि आम्ही आता इथे 1 तास त्यांचा वेट करणार आहे कारण त्यांना आम्ही तिथे आलेलो आवडत नाही. आम्हाला नाही करणार. टाइम इज मनी, मनी इज टाइम. आणि दोन्ही पण नाहीये आमच्याकडे. एक खाती हम लोग गोल्ड नहीं, हम सीधा व्हाइट गोल्ड खरीदेंगे अब. वेट अँड वॉच गाईज. ना आम्ही आता अक्षरशः हे बघा ह्या लेवलला पोहोचलो. ह्या लेवलला आमच्या पायांनी पण असा नमस्कार केलेला आहे गाईज. आणि हे बघा आमचे कवळे पाय लाल झालेत. लाल झालेत आणि आमच्यामध्ये आता बिलकुल ताकद नाहीये. फक्त आम्हाला जोराची भूक लागली पण जेवण पण आम्ही जेवू शकतो का नाही याची आमच्या गॅरंटी नाही. आमची तोंड बघा. थकलोय म्हणून जेवण आम्ही स्किप. हे बघा याला तुम्ही ओळखता का? ह्या व्यक्तीला कुणी ओळखता का? आई जेवू शकते? जेवणार. भूकले जोरात लागली. हात नाही दमले, पाय दमलेत आमचे. बाई काय प्रकार. गाड़ी बुक की है, टैक्सी आ गई है, सब लोग बैठे हैं और हमने मर्सिडीज बुक कर दी है और अभी हम जा रहे हैं खाना खाने. बाय. वाटलं की आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलेलो आहे जेवायला पण गाईज असं काहीच नाही आहे. आम्ही हॉटेलमध्ये आलो नाही आहे जेवायला. निदान आज नाही आलो. आम्ही येतो अशा हॉटेल्समध्ये पण आज आम्ही नाही आलो आणि ह्या लोकांना बघा कसे फोटो काढायला सुरुवात झाली आणि आम्हाला भूक लागली आहे आणि ह्यांची मॉडेलिंग संपत नाही आहे. आणि इकडे रामाचे लाड बघा. थांबा. हे बा आजीने उचलून घेतलंय. सरू मस्त शूज घालतीये आणि मी आता निघली आहे पुढे तरी हे लोक मला फॉलो करत नाही आहे. मला खूप चिडचिड होते गाईज. हे लोक ऐकतच नाही. बघूया चला आता तोपर्यंत रामाचे पप्पा कधी येत आहेत. त्यांना यायला कमी कमी 10 मिनिट्स तरी अजून आहे आणि आम्ही आता इथे वेटिंग करतोय. खूप सुंदर हॉटेल दाखवल्यानंतर आम्ही इथं बसलो आहोत. एक हॉट अँड सोर सूप आहे ना, 5
त्या अंधारात आम्ही बसतोय कारण आम्हाला तिकडे जागा नाही मिळाली आहे आणि ते बोललेत की आम्ही थोड्या वेळाने तुमचा टेबल शिफ्ट करू. सो ऑर्डर येईपर्यंत जर आम्हाला तिकडे जागा मिळाली तर आम्ही पुढे जाऊन तिकडे शिफ्ट होणार आहोत. नाहीतर मग आम्हाला इथे अंधारातच आज बसावं लागणार आहे. मस्त असं नाचत गाजत असं एक ऑर्डर आली आणि आम्हाला कल्पनाच नव्हती की ही ऑर्डर आमची आहे. जेव्हा आम्हाला माझ्या हबीने सांगितलं की ही ऑर्डर आपली आहे तेव्हा बघा सगळे इतके छान मस्त नाचत गाजत मस्त एन्जॉय करत होते. जेवणाचं मस्त मेन्यू आले होते. सूप वगैरे मागवलं होतं. चिकनचे कबाबचे मस्तपैकी आयटम मागवले होते. सगळे एकदम छान खुशी जेवण करत होते. सगळे आपल्या आपल्या मजेमध्ये मज्जा मारत होते आणि हे बघून मला खूप भरून आलं की मी माझ्या कुटुंबाबरोबर इतके छान क्षण घालवले. गाईज, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय मंडळी.